हॅलो, वेलकम यू गाईज. दिस इज आकाश शेलमुले. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लर्न नेक्स्ट नर्सिंग यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, DMERची सगळ्या पदांसाठी परीक्षा सुरू आहे, बट स्टाफ नर्स या पदाची परीक्षा कधी येणार हे सगळे मुलं महाराष्ट्रातले जेवढे पण GNM असो, BSc नर्सिंग असो, ओके, सगळे विद्यार्थी वाट बघत आहेत परीक्षा कधी येणार. ओके, तर बघा, ही परीक्षा येणार आहे सगळ्यांना माहिती आहे, बट काही ना काही कारणं आहे, टेक्निकल कारणं असू शकतात, 80-20चा मुद्दा असू शकतो. या सगळ्यांमुळं ही वॅकन्सी थोडीशी डिले होत आहे. ओके, इवन मलासुद्धा माहिती नाही की वॅकन्सी ही कधी येणार आहे. ओके, मी शुअर नाही आहे की ह्याच महिन्यात येईल की पुढच्या महिन्यात येईल, बट एक्झाम येईल एवढं मी सांगू शकतो तुम्हाला. ओके, त्याच अनुषंगाने बरेच विद्यार्थी म्हणतात की सर आम्हाला महाराष्ट्रामध्ये जॉब करायचा आहे, महाराष्ट्राबाहेर जायचं नाही, तर याचा सिलेबस सांगा, म्हणजे आम्ही आतापासून तयारी करू. ओके, तर तुमच्यासाठी सांगू इच्छितो की DMERचा एक शॉर्ट कोर्स, ओके, जो शॉर्ट कोर्स आहे हा सुद्धा लवकरच आम्ही लॉन्च करणार आहे. ओके, त्यामध्ये तुमचे जे MCQज आहे ते घेण्यात येणार आहे. ओके, शॉर्ट थेरी प्लस MCQ प्लस दुसरी एक गोष्ट, यामध्ये आम्ही आमचे रेकॉर्डेड जे वर्षातून 2 बॅचेस चालतात. ओके, तर लर्न नेक्स्ट नर्सिंगचे त्या बॅचचे रेकॉर्डिंग्स जे मेजर सब्जेक्ट आणि मायनर सब्जेक्टची रेकॉर्डिंगसुद्धा प्रिव्हियस बॅचची ते सुद्धा आम्ही ॲड ऑन करणार. बट याविषयी अजूनही आम्ही लवकरच केव्हा सुरू करायचं अजून कन्फर्म नाही आहे. बट सध्या तुमच्यासाठी एक खुशखबरी आहे की DMERसाठी टेस्ट सिरीज आम्ही लवकरच आज किंवा उद्यापासून टेस्ट सिरीज लवकरच सुरू होणार आहे. ओके, लर्न नेक्स्ट नर्सिंगची DMER स्टाफ नर्स या पदासाठी ओके येणार आहे. ओके, त्याच अनुषंगाने हा व्हिडिओ बनवत आहे. सोबतच तुम्हाला सांगतो की जी सिलेबस आहे, ओके, बरेच विद्यार्थी आतुरतेने वाट बघत आहे की DMER स्टाफ नर्सचा सिलेबस काय असेल, प्लीज आम्हाला अपडेट करा. तर त्याविषयी हा व्हिडिओ आहे. तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, मॅक्सिमम शेअर करा आणि लर्न नेक्स्ट नर्सिंगसोबत जोडण्याचा प्रयत्न करा, कारण ऑथेंटिक इन्फॉर्मेशन फक्त लर्न नर्सिंगच तुम्हाला देणार. ओके, हे तुम्हालाच माहिती आहे. ओके, सो आय डोंट थिंक सो की जास्त मी याच्यावर बोलायला पाहिजे. चला आपण सिलेबस बघूया. आता हा जो सिलेबस आहे, ओके, हा जो सिलेबस आहे हा 2023मध्ये जी एक्झाम झाली होती, ओके, 2023मध्ये जे DMERची जी एक्झाम झाली होती त्यामध्ये हा सिलेबस होता आणि हा सेम सिलेबस म्हणजे बाकी पदांसाठी सुद्धा सेम 2025मध्ये ज्या परीक्षा सुरू आहेत त्यांच्यासाठी सुद्धा सेम जसा का तसाच सिलेबस मला दिसलेला आहे. त्याच अनुषंगाने तुम्हाला सांगू इच्छितो की येस, तुम्हाला सुद्धा हाच सिलेबस येण्याचे मॅक्सिमम 99% चान्स आहे. ओके, तर तुम्ही अभ्यास सुरू करू शकता. सोबतच आता तुम्हाला DMERचा जो पॅटर्न आहे सगळ्यांना माहिती आहे की 60 हे तुमचं नॉन नर्सिंग आणि 40 हे नर्सिंग असा पॅटर्न होता. बट इवन जोपर्यंत ॲडव्हर्टाइजमेंट येणार नाही तोपर्यंत आपण यावर काहीही बोलू शकत नाही. बट सध्या आपण अभ्यास 60-40नुसार, कारण जी टेस्ट सिरीज लर्न नेक्स्ट नर्सिंग देणार ती 60-40चीच तुम्हाला देण्यात येणार. आज किंवा उद्यापासून अपडेट होणार. सो सर्वात पहिलं लर्न नेक्स्ट नर्सिंग जे ॲप आहे ते प्ले स्टोरवरून तुम्ही डाउनलोड करा आणि ज्या महानगरपालिकेच्या टेस्ट सिरीज आहे, नॉर्थसेटच्या आहेत, RRBच्या आहेत, त्या सगळ्या तुम्ही परचेस करू शकता. सोबतच आता हे DMERसुद्धा आम्ही लॉन्च करणार आहेत लवकरच. ओके, तर बघा, यामध्ये सर्वात पहिलं इंग्लिश. ओके, याच्यामध्ये तुम्हाला 15 MCQज आपण धरून चालू. ओके, 15 MCQ. ओके, याला प्रत्येकाला 2 मार्क म्हणजे किती झाले, 30 मार्काचे हे झालं. ओके, तर यामध्ये ग्रामरमध्ये सिनोनाइम्स म्हणजे समानार्थी शब्द, ऑन्टोनाइम्स मीन्स नकारार्थी शब्द, ओके, स्पेलिंग, पंक्च्युएशन आणि टेन्सेसवर क्वेश्चन येणार. व्होकॅब्युलरीवर इडिझम आणि फ्रेजेस म्हणजेच वाक्यात उपयोग म्हणू शकतो आपण मराठीमध्ये, आणि देअर मिनिंग अँड एक्सप्रेशन. ओके, देन फिल इन द ब्लँक्स अँड सेंटेन्सेस, सिम्पल सेंटेन्स स्ट्रक्चर. ओके, हे 15 MCQ झाले. आणि त्याच्यानंतर मराठीचे किती, 15 MCQ. यालासुद्धा तुम्ही 30 मार्क्स तुम्ही पकडून चालू शकता. मराठी व्याकरणमध्ये वाक्यरचना, शब्दप्रयोग, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द. त्याच्यानंतर भाषा सौंदर्यामध्ये उपमा, अलंकार, म्हणी, वाक्यप्रचार, अर्थ आणि वाक्यात उपयोग, सर्वसामान्य शब्दग्रह इत्यादी. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला यामध्ये क्वेश्चन येणार प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक. तुम्हाला सांगू इच्छितो, मी 2023च्या पूर्वी मी व्हिडिओ बनवला होता. एक्झामच्या एक दिवसापूर्वी मी व्हिडिओ बनवला आणि सेम जे पुस्तकांची मी लिस्ट केली, सेम जसे का तसेच तुम्हाला प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक यांचे क्वेश्चन्स जसे का तसे आलेले होते. ओके, त्यावेळी 2023मध्ये फक्त लर्न नेक्स्ट नर्सिंग हेच यूट्यूब चॅनल होतं. आता भरपूर यूट्यूब चॅनल सुरू झाले. मी असं म्हणत नाही की आम्हालाच फॉलो करा, जिथून तुम्हाला चांगली इन्फॉर्मेशन भेटते तिथून करा, बट बळी पडू नका. ओके, एवढंच मी तुम्हाला सांगतो. अभ्यासावर लक्ष द्या, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक. ओके, ठीक आहे, याचा व्हिडिओ असेल तुम्ही बघू शकता, प्लस जोड्या लावा. ओके, त्याच्यानंतर जनरल नॉलेजमध्ये तुम्हाला याच्यावर 15 MCQज. ओके, म्हणजे किती झाले तुमचे 30 मार्क्स. ओके, ठीक आहे. करंट अफेअर्स. ओके, त्यावर बरेच क्वेश्चन होते इंडिया आणि महाराष्ट्र ॲट प्रेझेंटली महाराष्ट्रात काय चाललं आहे, तो तुमचा याच्यासाठी सांगतो की मागच्या 6 महिन्याचा जे पण करंट अफेअर्स आहे ते तुम्ही महाराष्ट्र आणि इंडियाचं वाचू शकता. प्लस इंडियन हिस्ट्री, सिविक्स, त्याच्यानंतर जिओग्राफी,
कॉन्स्टिट्यूशन, येस इंडियन कॉन्स्टिट्यूशनवर सुद्धा मागच्या वेळी 3-4 क्वेश्चन होते, त्यावेळी पण तुम्ही समजा. आणि जनरल सायन्समध्ये तुम्ही याच्यामध्ये 7, 8, 9, 10चे जे तुम्ही सामान्य ज्ञान 1, 2 तुम्ही शिकला असेल ओके सायन्स, त्याच्यातलं जनरल सायन्सेस करू शकता. स्पोर्ट्स कल्चरविषयी सुद्धा म्हणजे महाराष्ट्रातले स्पोर्ट्स कल्चर किंवा ॲट प्रेझेंटली स्पोर्ट्स अँड कल्चरमध्ये काय न्यूज आहे ती तुम्ही वाचू शकता. प्लस राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005चा आणि महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ॲक्ट 2015 हे 2 ॲक्ट तुम्ही व्यवस्थित वाचायला पाहिजे. PDF तुम्ही डाउनलोड करा आणि याविषयी वाचणं सुरू करा. आणि आत्ता ज्या DMERच्या एक्झाम चालू आहेत त्यामध्ये यावर काय क्वेश्चन आले होते तुम्ही करू शकता. राईट टू इन्फॉर्मेशन अँड पब्लिक सर्व्हिस ॲक्टवर काय क्वेश्चन आले ते तुम्ही सुरू करू शकता. आत्ताचे जे पेपर चालू आहेत त्याचंसुद्धा तुम्ही बघू शकता की पेपर कसे आले. डोंट वरी, एक साधारणतः 1 वीकमध्ये हे DMERचे सगळे पेपर आपल्याला रिस्पॉन्स शीट बघायला मिळेल. म्हणजे हे पेपर्स आपल्याला बघायला मिळतील. डाउनलोड करून आपल्याला डेफिनेटली सगळे पेपर्स बघायला भेटतील. डोंट वरी. लर्न नेक्स्ट नर्सिंग तुम्ही टेलिग्राम चॅनल, यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम चॅनल ओके, व्हॉट्सअप चॅनल सगळं तुम्ही जॉईन करा. तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन भेटून जाईल. त्याच्यानंतर कम्प्युटर रिलेटेड, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिलेटेड बेसिक नॉलेज, कम्प्युटरचे पण काही क्वेश्चन्स तुम्हाला बघायला मिळतील. ओके, ते झालं. त्यानंतर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये जे ॲप्टिट्यूड आणि रिझनिंगवर सुद्धा 15 MCQ तुम्ही बघायला मिळू शकता. यालासुद्धा 30 मार्क्स. ओके, यामध्ये ॲप्टिट्यूड टेस्ट, बेसिक अरिथमॅटिक नॉलेज, मॅथमॅटिक्समध्ये न्यूमरिक, अल्जेब्रा, ज्योमेट्री अँड स्टॅटिस्टिक्स, आणि जनरल सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, एन्व्हायरमेंटल सायन्स हे तुम्ही ॲड ऑन करू शकता. ओके, तर यामध्ये तुम्हाला जे टॉपिक्स आहे त्याच्यावर अभ्यास करा. टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला हे जे आहेत ॲप्टिट्यूडचे एक जवळपास 20 ते 25 क्लासेस हे फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला भेटून जातील. ओके, ठीक आहे. ओके, आणि जे शॉर्ट थेरीचे जे बॅच सुरू होणार आहे ओके, एक त्याला जवळपास 15 दिवस लागतील. 15 दिवसानंतर शॉर्ट थेरी बॅच सुरू होणार आहे. 3 महिन्याचं ती बॅच असणार आहे. 2 ते 3 महिन्याची बॅच असणार आहे. मोस्टली 60 to 75 डेजची. ओके, फार कमी प्राईजमध्ये देणार आहेत. ओके, सध्या टेस्ट सिरीज लॉन्च आहे, घेऊ शकता तुम्ही. ओके, त्याच्यानंतर सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज म्हणजे हे प्युअरली तुमचं इथं नर्सिंग रिलेटेड नॉलेज इथे येणार आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काय क्वेश्चन येणार? एनॅट फिजिओ, मायक्रो, सोशो, फंडामेंटल्स ऑफ नर्सिंग, फर्स्ट एड, पर्सनल हायजीन, मेडिकल सर्जिकल 1, कम्युनिकेबल डिसीजेस, इयर, नोज, थ्रोट, ऑन्कॉलॉजी, स्किन, मेंटल हेल्थ नर्सिंग, कम्युनिटी हेल्थ नर्सिंग. बघा आता याच्यावर तुम्ही किती येणार आहे? एक 40 MCQ येणार आहे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे 40 MCQसाठी तुम्हाला जवळपास 17 सब्जेक्ट तुम्हाला अभ्यास करावा लागेल. तुम्हाला आत्ता सांगतो तुम्हाला की तुम्ही नर्सिंगला प्राधान्य द्या. मी आत्ताही सांगतो तुम्हाला नर्सिंगला प्राधान्य द्या. बघा 40 पैकी तुम्हाला इथे 35 आणायचे. ओके, बाकी 15 पैकी इथे तुम्हाला किती आणायचे? 35 तुमचे राईट आले पाहिजे. 15 पैकी इथे जर मराठी आहे तर याच्यामध्ये जवळपास तुम्ही एक 10 आणण्याचा प्रयत्न करा. सोपा असतो. ओके, इंग्रजीसुद्धा 10 पैकी 10 आणण्याचा प्रयत्न करा. ओके, मॅथमॅटिक्समध्ये तुम्ही जवळपास आपण 7च पकडू, अर्धेच आणू. ओके, आणि GK GSमधून याच्यामधून आपण जवळपास एक 7 मार्क्स आणू. तर बघू शकता 35 + 10 आणि 40 किती झाले? ओके, एक 50, 55 आणि 15 किती होणार? एक जवळपास 70. ओके, 70 MCQ तुमचे राईट आले म्हणजे किती झाले तुमचे? 140 मार्क इथे झाले. 140 मार्क आले म्हणजे तुमचं सिलेक्शन झालं. तुम्ही बघू शकता मागच्या वर्षीची कट ऑफ आपल्या चॅनलवर पडलेली आहे. ओके, 130, 135 ओके यापर्यंत गेली होती. ओके, यामध्ये बदलून सुद्धा फिमेल रिझर्वेशन वगैरे होतं मागच्या वेळी, पण यावेळी आता 80-20 नुसार जर झालं तर लक्षात ठेवा मुलांसाठी 140 अँड अबाव स्कोअर गरजेचा आहे आणि फिमेलसाठी 130 अबाव स्कोअर गरजेचा आहे सिलेक्शनसाठी. ओके, तर असा हा क्रायटेरिया असणार आहे. ओके, सोबतच नर्सिंगमध्ये गायनेकोलॉजी आहे, कम्युनिटी हेल्थ नर्सिंग 2 आहे, पिडियाट्रिक नर्सिंग आहे. ओके, तुम्हाला सांगू इच्छितो की नर्सिंग सगळंच वाचावं लागेल. आणि तुम्हाला सांगतो की जसं की नॉर्सेटमध्ये तुम्ही बघत असाल. ओके, मागच्या वेळेची एक सांगतो, नॉर्सेटमध्ये ज्यांचे नंबर लागले ते DMERमध्ये त्यांचं सिलेक्शन नाही झालं किंवा खूप मागे होते. लक्षात ठेवा, खूप मागे होते. ओके, लक्षात ठेवा DMERमध्ये जरा तुम्ही अभ्यास केलं, थोडं स्ट्रेस करून चांगलं केलं तुम्ही, 100% तुमचं सिलेक्शन होतं. पण अभ्यास करावा लागेल तुम्हाला. ओके, DMER एक्झाम ही फार कठीण नसतं. जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं आतापासून एक 2 ते 3 महिन्याचा जो पॅटर्न आहे म्हणजे व्यवस्थित स्टडी केला 2 ते 3 महिने, 100% तुमची एक्झाम क्लिअर होणार. ओके, जास्त मेहनत लागत नाही, बट मेहनत लागेल. जास्त म्हणजे 10-12 तास अभ्यास करायची गरज नाही. 2 ते 3 तास थोडा वेळातून वेळ काढून जरी तुम्ही रोज अभ्यास केला तरी तुमचं सिलेक्शन होणार. ओके, कारण जागा जवळपास 4000+ आपण धरून चालू. हे DMERच्या, DHSच्या 2500च्या आसपास DHSच्या पकडून चालू. ओके, जवळपास 1000 जागा तुमच्या CHOच्या पकडून चालू. ओके, अशा पद्धतीने तुम्ही पकडू शकता. एक CHO पण येणार आहे लवकरच. ओके, DHS आणि DMER. ओके, बघू शकता DMER आणि DHS मागे पुढेच येत असतं. ओके, आत्ताही सांगतो
मायक्रोचे क्वेश्चन येणार, एनआरचे क्वेश्चन येणार, सोशिओचे क्वेश्चन येणार, डेफिनेटली 1 ते 2 क्वेश्चन येणार याच्यातले 2 MCQ, याच्यातले 2 MCQ, फंडामेंटल्सचे 1 4 ते 5 MCQ, फर्स्ट एडचे 2 MCQ, पर्सनल हायजीनचे 1 MCQ, याचे 2 ते 3 MCQ. ओके, कारण हे सिलेबस आहे, याच्यामध्ये 100% याच्यानुसार MCQ येतात. कारण नॉर्सेटला तुम्हाला 6 मेजर सब्जेक्टवर आपण लक्ष देतो. ओके, मायनर सब्जेक्ट एवढे विचारला जात नाही, बट इथे मायनर सब्जेक्टला प्राधान्य आहे. सो प्लीज कीप डुईंग स्टडी, बी कन्सिस्टंट. ओके, अँड हार्डवर्क करा. डेफिनेटली तुम्ही फ्युचर नर्सिंग ऑफिसर किंवा जे स्टाफ नर्स आहे, नर्सिंग ऑफिसर, अजूनही जे तुमचं आहे, जे तुमचं पदाचं नॉमेनक्लेचर चेंज झालेलं नाही, बट भविष्यात नर्सिंग ऑफिसर तुम्ही महाराष्ट्रामध्ये होणार आहात. तर प्लीज बेस्ट ऑफ लक. अभ्यास करा. काही डाऊट आहे व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. लवकरच भेटूया पुन्हा एक नव्या व्हिडिओसोबत. बट जर तुम्हाला टेस्ट सिरीज घ्यायची आहे, लवकरात लवकर आज रात्रीच अपडेट होईल टेस्ट सिरीज. सब्जेक्ट वाईज टेस्ट सिरीज मिळणार याच्यामध्ये, टोटल पूर्ण सब्जेक्ट वाईज, प्लस तुम्हाला यामध्ये ग्रँड टेस्ट मिळणार. ओके, प्लस तुम्हाला फ्री कंटेंट मिळणार आहे. ओके, तुम्ही घेऊ शकता. सो धन्यवाद. थँक्यू.